नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा 21वा हप्ता बहुतेक शेतकऱ्यांच्या आता प्रतीक्षेमध्ये आहे। तर तो कधी शेतकऱ्यांना मिळेल या संदर्भात बहुतेक अपडेट तुम्ही बघितले असतील की याच्याही आधी 21वा हप्ता दोन राज्यांसाठी राज्य शासनाच्या म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने त्या दोन राज्यांना वाटप करण्यात आला होता। कुठला तर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांसाठी वाटप करण्यात आला होता। आता जो काही 21वा हप्ता आहे हा 21वा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आला होता। आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हा जो काही हप्ता असतो हा हप्ता आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच आता हा जो काही उर्वरित हप्ता आहे हा नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये एखादा चांगला मुहूर्त बघून केंद्र सरकारच्या वतीने हे हप्ते ट्रान्सफर करण्यात येतील। आता तुम्ही म्हणाल की 4,000 कसे, तर बहुतेक शेतकऱ्यांना अजून देखील PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा मिळालेला नाही आहे। तर ते दोघं हप्ते हे एकाच वेळेस मिळतील आणि तशी तरतूद देखील आहे। जर शेतकऱ्यांचे काही डॉक्युमेंटसाठी किंवा KYC वगैरे अशा काही गोष्टींसाठी जर तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पडला नसेल किंवा त्यांची वाटणी किंवा शेतीची वाटणी झाली असेल, कागदपत्रांची वाटणी झाली असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो 20वा हप्ता ट्रान्सफर केला गेला नव्हता आणि म्हणूनच आता जो काही उर्वरित 20वा हप्ता आहे आणि 21वा हप्ता असे दोघं हप्ते नोव्हेंबरच्या लास्ट मंथमध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तशा पद्धतीच्या बातम्या या चांगल्या वृत्तांकनांकडून देखील मिळत आहेत। म्हणूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 20वा आणि 21वा हप्ता म्हणजे असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा।